नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हाही दाखल. करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची दिली होती धमकी. भोंदू अशोक खरातनं दिले तब्बल 5 नरबळी. सरकारी वकिलांचा खळबळजनक दावा. या दाव्यानं नाशिक कोर्टही हादरलं. काळी जादू करण्याचं सांगत घेतले बळी. स्वतःला कॅप्टन म्हणवणारा अशोक खरात 10वी नापास. अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा, पण गणितातच झाला नापास. भोंदू अशोक खराची धक्कादायक शैक्षणिक माहिती समोर. लोकसभा निवडणुकीत आणखी एक खरात कनेक्शन. निवडणुकीत यशासाठी उमेदवारांना घेतलेली भोंदूबाबांची मदत. SIT कडून राजकीय अँगलची सखोल चौकशी होणार, सूत्रांनी दिली माहिती. अशोक खराची राज्यात आणि परदेशात दौरे करून मौज मजा. तब्बल 13 देशांमध्ये मनमुराद भटकंती केल्याची माहिती. अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांचा त्यानं केलाय दौरा. भोंदू अशोक खरातनं कमावली कोट्यवधींची संपत्ती. 10 ते 12 वर्षात तब्बल 1,500 कोटींचं साम्राज्य उभारल्याची माहिती. मोठे अधिकारी आणि राजकीय आश्रयामुळे वाढली ताकद. भोंदू अशोक खरातकडून एका महिलेवर अत्याचार. पीडित गर्भवती राहिल्यानंतरही खरातनं दिल्या गर्भपाताच्या गोळ्या. विधानसभेमध्ये निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितली ही कहाणी. लैंगिक शोषणातील आरोपी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. खरातनं 5 नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय. खरातकडे रिव्हॉल्व्हर आणि 31 काडतूसही सापडली. मुख्यमंत्री फडणवीसांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे विरोधात नाराजी व्यक्त. सभापती स्थानावरून दिलेले निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. सातारा प्रकरणी फडणवीसांचं वक्तव्य. नीलम गोऱ्हेंविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव सादर. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार. विरोधकांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.